सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अंजनगाव सुरजीत पाठिंबा, तहसीलदारांना निवेदन। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजची विशेष बातमी। दिल्लीतील जंतर मंतर येथे संशोधक व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन दर्शवित अंजनगाव सुरजी येथे विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनाद्वारे नीट पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। उपस्थितांनी सांगितले की नीट पेपर लीक प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले असून या घटनेच्या धक्क्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला। या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठविण्यासाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाचा कालावधी 21 दिवसांवर पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी वक्त्यांनी पेपर लीकसारख्या गंभीर प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास ढासळत असून त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। तसेच दोषींना शिक्षा करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली। या आंदोलनात प्रमोद दाळू, प्रदीप देशमुख, महेश खारोळे, रमेश सावळे, प्रदीप येवले, बापूराव बाळापुरे, बाळासाहेब गोंडचवर, बाबूराव खोब्रागडे, मनोज लहूपंचाग, विजय दामले, अशोक वानखेडे, दादाभाऊ काळे, निलेश ढगे, प्रमोद खडे, दिगंबर वानखडे तसेच विविध संघटनांचे व पक्षांचे नेते, पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। आज जे खरोखर देशामध्ये चालवलेली हुकुमशाहीची एक हिटलरशाहीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून विद्यार्थी आणि सर्व समविचारी विरोधी पक्षांनी या देशाच्या सरकारच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे। कारण की जे देशामध्ये चालवलेले आहे हे हुकुमशाहीचं निर्माण झालेली आहे, कामखोरशा कायदा निर्माण झालेला आहे, देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रश्न आहे। म्हणून सर्वांनी आपण या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, या सरकारचा राजीनामा मागितला पाहिजे। म्हणून जे देशात जे विरोधी पक्ष आणि घटनेने जे बहाल केलेले अधिकार आहेत, जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य हिसकून घेण्याचा कोणी अधिकार नाही। नाहीतर हे कायदे सोडा, नाहीतर आता तुम्ही महात्मा गांधीला एक जे उपोषण केलं, 21 दिवस उपोषण केलं, अण्णा हजारेने 18 दिवस केलं, आता हे 21 दिवस चालू आहे। हे उपोषणाच्या प्रकाराला भेट द्यायला साधा सुद्धा इथचा प्रधानमंत्री किंवा या देशातला मंत्री जात नाही। हे देशाची लोकशाहीची थट्टा आहे। म्हणून आपण सर्वांनी एकजूट व्हा, संघर्ष करायला त्याला इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मध्ये जाऊ देण्याकरता प्रत्येक रेल्वे स्टेशन बंद करून ठेवले की जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले नाही पाहिजे। इकडून तिकडून विद्यार्थी सहभागी झाले तर त्यांच्यावर आता आम्ही लाईव्ह बघत आहोत की लाठीचार्ज चालू आहे। त्याचा निषेध आम्ही अंजनगाव तालुक्यातील सर्व पक्षीय एकत्र जोडून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा याकरता त्या सरकारचा निषेध करत आहोत। याकरताच आम्ही या भाजप सरकारने, मोदी सरकारने लोकशाहीचा अंत केलेला आहे आणि हे लोकशाही वाचविण्यासाठी जागतिक वैज्ञानिक सोनम वांगचुक आपल्याला माहिती आहे 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत, परंतु या सरकारने लोकशाही प्रजासत्ताक संपवून त्यांना अटक केली, त्यांना हॉस्पिटलमध्ये स्वतः भरती केलं आणि आज हा युवकांचा देश आहे आणि युवकांवरच दिल्लीत पूर्ण लाठीचार्ज करत आहेत। म्हणून आता या देशातल्या प्रत्येक जनतेचं, युवकांचं, महिलेचं कर्तव्य आहे की हा देश वाचवणे। रस्त्यावर उतरून जोपर्यंत या भाजप सरकारला सत्तेवरून खेचणार नाही तोपर्यंत हा देश वाचणार नाही आणि हा देश वाचवणं प्रत्येकाचं। 20 दिवस होऊन गेले, एक शास्त्रज्ञ देशाच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध आमरण उपोषणाला दिल्ली येथे जंतर मंतर लोकशाही मार्गाने बसले असताना त्यांना जबरदस्तीनं या हुकुमशाही सरकारने दवाखान्यात ॲडमिट केलं। ॲडमिटच नाही केलं तर आज शांततेच्या मार्गानं लॉंग मार्च विद्यार्थ्यांचा जनजीचा दिल्लीमध्ये होणार होता, परंतु तिथं सुद्धा आताची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे की तिथं जे बाहेरून प्रत्येक देशातून प्रांतातून जे मुलं आले, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, या मुलांना येऊ दिलं नाही आणि तिथं त्यांचे प्रश्न मार्गी लावून देशासाठी ते बसलेले होते, त्यांचा प्रश्न सोडून इंदिरा गांधींना त्या पिरियडला त्यांचं उपोषण सोडवलं होतं ह्या शास्त्रज्ञ यांच्या वडिलाचं, आणि हे शासन यांना अंदर डाबण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून मी सर्वांच्या वतीनं आज या शासनाचा निषेध करतो जाहीर।